वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार, अप्पांच्या गप्पामध्ये तुमचं स्वागत आहे. आठवणीतला दीपक ह्याचा चौथा भाग मी आज करतो आहे. ह्यामध्ये दीपकची एक पूर्वी मुलाखत झाली होती. आमचा मित्र अनुपम घटक यांनी ती मुलाखत मला पाठवली आहे आणि त्यांनी मला ती पाठवली मुलाखत, त्याची लिंक पाठवली आणि तो म्हणाला ह्याच्यात दीपक छान बोलला, छान माहिती दिली, त्यातला काही भाग तुम्ही वापरलात आणि एपिसोड केलात तर छान वाटेल. तर ते एक मी भाग ऐकवणार आहे आणि नंतर पूर्वीच्या माझ्या एका एपिसोडमध्ये दीपकने मला काही वाद्यांची डेमो दिले होते, ते मी ऐकवणार आहे. तर आता पहिल्यांदा ती दीपकची मुलाखत म्हणजे त्यातला छोटासा भाग ऐकूया. तुम्हाला तबला शिकल्यामुळे तुम्हाला खूप भरपूर फायदा झाला. तबल्याने तुम्हाला इझी होऊन जातं थोडं. बरोबर. हा, आणि साऊंड पण कळायला लागतो. पण तबला का बेस आहे ना. त्या तुम्ही इलेक्ट्रॉनिक मध्ये कधी जास्त रुची दाखवली नाही असं? नाही, मला रुची होती. म्हणजे मी 707 ते फर्स्ट घेतलं होतं. बरोबर. अच्छा, तुमच्याकडे होतं. त्याच्या आधी बॉस पण होतं, 60 असं काहीतरी होतं ते, मोनो असं होतं. ते मी अशोक पत्कींकडे घेतलं होतं. अच्छा, त्यावेळेला काहीतरी 6,000 7,000 ला काहीतरी त्यावेळेला घेतलं होतं. बापरे, तेव्हाचे 7,000 त्यावेळेला. तर ते अशोक पत्कीन हे करायचे ना, प्रोग्रामिंग पण त्यांच्या जिंगलसाठी चालायचं एक पॅटर्न प्ले. त्यानंतर ती इलेक्ट्रॉनिक माझी सुरुवात झालेली आहे. पण माझी ग्रास्पिंग पॉवर आहे ना, ती चांगली नाहीये तुमची जशी आहे ग्रास्पिंग पॉवर. तर मला शिकायची इच्छा आहे, पण ते अजून डोक्यात येत नाही इलेक्ट्रॉनिक. अच्छा. तेव्हा माझ्याकडे 760 पण होतं सॅम्पल. तुम्ही बोलताय हे, पण तुम्ही ग्रास्पिंग पॉवर वगैरे शेवटी बघा ते मशीन आहे, ते बसायला लागतं. तुमचं ग्रास्पिंग पॉवर जे मी बघितलंय ते फटाफट लिहून आणि जे आहे ते फटकन वाजवणं, दॅट इज मोर. हे लिहायचं पण तुम्हाला सांगतो कसं काय ते. पूर्वी एक गाणं चालू आलं, रिहर्सल व्हायच्या 2-3 तास, मग चालू होते संपूर्ण, तुम्हाला गाणं संपूर्ण वाजवायला लागायचं. करेक्ट. इंट्रो पासून एंड. रेकॉर्डिंगला तर आणि तेव्हा 35-40 म्युझिशियनच्या मध्ये तुम्हाला वाजवायचंय आणि चूक झाली की ते गाणं परत व्हायचं. आता जसं कट पेस्ट आहे तसं नव्हतं काय. तेव्हा माझ्याकडनं भरपूर चुका झालेल्या आहेत. त्यावेळेला माझ्याकडनं भरपूर शिव्या खायला म्हणजे भरपूर अपमान झालेले आहेत. सगळ्यांची नजरा माझ्याकडे वळवायच्या आणि आपल्याला असं झक मारल्यासारखं आपण काय केलं असं वाटायचं. तर मी लोक व्हॉलिनवाले लिहून घेत आहेत, आपले मेलेडीवाले लिहून घेत आहेत, रिदमवाले कोणच लिहून घेत नाही. आपण त्या लिहिण्याचा समजा माझ्या ह्याच्याप्रमाणे हिशोबाप्रमाणे मग मी इंट्रो मध्ये किती बार नंतर ब्रेक आहे, कुठे पिकअप, मी तेव्हा लिहायला लागलो होतो त्यावेळेला. तेव्हा मला लोक सगळे हसली होती. एकूण हे देख क्या शोमैनशिप कर रहा है, कर. मिला नहीं, शोमैनशिप नहीं है कुछ, ये मेरे लिए मैं कर रहा हूँ. क्यों? ताकि मेरे से मिस्टेक न हो जाए, मेरे को गाली न मिले, इसलिए मैं तो इसका फायदा आज मैं लिख के आज जो मेरे पास खजाना है, सगळे म्युझिशियन तेच फॉलो करतात, लिहायला लागले सगळे म्युझिशियन. त्याच्यामुळे काय कॉन्फिडन्स होतो वाजवण्यात. तुम्हाला कळतं, रेफरन्स आहे एकदम समोर. आणि पूर्वी आम्ही बाहेर वाजवत होतो, त्या सिंगर आमच्यावर चढून बसायचे. नाही साइन लाइन सिंगल नाही, डबल है, 2 बार नहीं, सिंगल है, क्रॉस डबल है. मग अभी मैं जो अभी उनको बताता हूँ, नहीं साइन 1 सी है, क्रॉस ट्वाइस है, तो हाँ ठीक है अभी वो सिंगर लोग एक्सेप्ट करतात. तर त्याच्यामुळे काय एक फायदा आला, तो अपमान झाला त्यावेळेला, पण त्याचा लिहिण्याचा फायदा ऍक्च्युअली आपण असं घ्यायला पाहिजे. त्या अपमानातून तुम्हाला शिकायला मिळालं, भरपूर फायदा झाला. आणि फक्त तुम्हाला नाही, तुमच्यामुळे या त्या अपमानामुळे, आणि तुम्ही विचार केलात की मी लिहायला पाहिजे, आणि नंतर तुमच्या नंतरची लोक सगळे फॉलो करायला. ते त्यांचा एक मोठेपणा आहे. किती फायदा लोकांचा ना झाला, सगळा झाला, किती फायदा म्हणजे मुलांचा. एक्झॅक्टली. ह्याचा फायदा आम्हाला चांगला मिळाला. कधी आम्ही लंडनला गेलो होतो. अच्छा. जॉली मुखर्जी आणि किशोर सिंग त्यांचा एक ग्रुप होता. अच्छा. म्युझिक मुव्हर्स म्हणून, तिकडे आम्ही वाजवायचो. ओके. त्यांचा आम्ही 93
ते 96 पर्यंत आम्ही भरपूर शो केले त्या ॲब्रॉडचे. 2-2 महिने अमेरिका, नंतर हे मोरानी ब्रदर आम्ही तर एकदा रुना लैलाचा शो लंडनला होता, तेव्हा तिची गाणी कोणाला काय माहित नव्हती. अच्छा. हां, आणि सकाळी तिची आम्ही लंडनला पोहोचलो, आदल्या दिवशी सकाळी तिची रिअल असते अख्खा दिवस, आणि परवा शो होता. आता ती गायला लागली, आता गाणं कोणाला माहीत नाही. मग मी तेव्हा लिहायचं, मी सगळ्यांना सांगितलं रिदमवाल्याला, मी लिहून घेतो, तुम्ही वाजत जा. मग ती इंट्रो किती म्युझिक आहे मी त्यावेळेला लिहायला लागलो. 8 बार म्युझिक आहे, 2 बार रेस्ट आहे, परत पिकअप करून ते आहे. मग साईन लाईन साईन वन्स गायले, क्रॉस गायले, परत साईन वन्स कर, मग डायरेक्ट म्युझिक वन आलं. ते 16 गाणी मी लिहून घेतली त्यावेळेला त्या रिहर्सलला. मग मी ती सॉर्ट आउट केली. तेव्हा विजय जाधव होता, गिरीश होता, नंतर नवीन शर्मा होता, जॉन हंट ड्रमर होता. मग त्यांना मी कंडक्ट करून आम्ही तो शो एवढा मस्त नेला. त्याचा फायदा मला त्यावेळेला कळला. कसं फायदा. पण तेव्हा कोणीच लिहायचं नाही, रिदम सेक्शन कोणीच लिहायचं नाही, सगळं बायट करून वाजवायचे त्यावेळेला. हे तुमची. पण तुम्ही आता सांगा ना, आता तुम्हाला आता 17 गाणी दिलेत, उद्या वाजवायचे, किती बायट ठेवणार? नाही शक्य नाही. ते रिहर्सल केली, पण 17 गाणी आता नाही आता तर शक्य, कारण आता लाईफ लोकांचं एवढं बिझी झालंय ना, डोकंच एवढं, डोक्यात 1000 विचार आहेत. आता तर शक्य नाही. म्हणून ते तुम्ही जे यंत्र बनवलंय ना, ते दॅट इज, मी तर यंत्र बोलणार. हो, कारण त्याचा फायदा आता इंडस्ट्रीमध्ये काय, एक गाणं रिहर्सल झालं तर ते काय लोक होते ते बाहेर करायच्या वाजवायचे, बरोबर, पण ते एकच गाणं होतं. आता तुम्हाला 20-30 स्टेजवर आपल्याला 30 गाणी वाजवायची, तुम्ही किती काय ठेवणार ना लक्षात. आणि कधी रेकॉर्ड झालेली गाणी, कधी रेकॉर्ड 1932, 1956 कसं करणार वाजवायची ती. तर तो एक फायदा होता लिहिण्याचा. हे खूप इम्पॉर्टंट आहे, खूप. हा पॉइंट तर खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि हे तर मी सगळ्यांना सांगेन की हे डोक्यात ठेवा, आणि प्लीज हे शिका, लिहिणं कसं लिहितात. आणि मी अनाउन्समेंटच करतो, जर तुम्हाला असं वाटत असेल रिदम सेक्शनला की तुम्हाला कसं लिहायचं माहित नाहीये, मी तुम्हाला नंबर, तुम्ही मला फोन करा, मी नंबर ह्यांचा देईन, ह्यांच्याकडनं शिकून घ्या की कसं लिहायचं. ऍटलिस्ट तुम्ही ना लोकांसाठी हे तुम्ही ट्युशन समजून तुम्ही लोकांना. पण ह्याच्यावर काय तबला शिकायला पाहिजे, त्याच्यामुळे तुम्हाला ते तबल्याचे बोल लिहिता येणार. प्लस वेस्टर्न नोटेशन, ते पण तुम्हाला वेस्टर्न नोटेशन, त्याच्यामुळे तुम्ही फटाफट लिहू शकता आणि वाजवू शकता. आहे की नाही. आता समजा पिकअप आहे, आता वेस्टर्न पिकअप आहे, टा 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 टा, ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. त्याच्यामुळे ती वेस्टर्न लिपी पण तुम्हाला आलं पाहिजे, आणि इंडियन पण दादा तिकडे ताता हे पण तुम्हाला आलं पाहिजे. बरोबर. कारण काही सेमी क्लासिकल गाणी आहेत, घुंगरू वगैरे वाजवायचे. येस. तर ते तुम्ही जे बोल लिहिले, तुम्ही जेवढे बोल लिहिले किंवा कायदा लिहिलाय, तुकडा लिहिलाय, ते त्या हिशोबाने तुम्ही वाजवता. हे एक एक्झाम्पल सांगतो. पिया बावरी गाणं आहे, त्याच्यामध्ये घुंगरू वाजवले. हे कोणी वाजवले? प्रसिद्ध परकशनिस्ट आणि ड्रमर बजी लॉर्ड यांनी वाजवले. तर त्यांचं नोटेशन पेपर माझ्याकडे आहे, त्यांनी मला दिला. ओरिजिनल त्यांनी त्यावेळेला लिहिलं होतं ना, तो ओरिजिनल पेपर माझ्याकडे दिलाय त्यांनी. तर त्यांनी तो वेस्टर्न नोटेशन मध्ये त्यांनी सगळं लिहिलेलं. तुम्हाला वाचता येतं? तो ठेवला आहे अजून तेव्हा. बघा, ते लिहून वाजवत होते म्हणून त्यांना ते इझी केलं. म्हणून सगळ्यांनी वाजवायची प्रॅक्टिस केली तर त्यांना अजून इझी झालं सगळ्यांना. बरोबर. एवढं लिहून वाजवायची. आणि तुम्ही जे गाणी लिहिता ते प्रिझर्व करून ठेवा लॅपटॉप मध्ये, आयपॅड मध्ये. तुम्हाला ते कधी तर खूप सोर्स केवढं तुम्हाला आहे दिलेलं आहे. आम्हाला काही नव्हतं. आता मी ते कागद एवढे लिहून ठेवले होते, ते हळूहळू मी स्कॅनिंग करून लॅपटॉप मध्ये, आयपॅड मध्ये टाकलेले. त्याच्यामुळे ते इझी होऊन जातं. तुम्हाला फोल्डर बनवता येतो फटाफट. प्रत्येक शोचा हे लताबाईंची गाणी आहेत, आशाबाईंची, फटाफट वेगवेगळे सगळे फोल्डर शोधू शकता, आणि फटकन 2 गाणी पाहिजे याला काढून त्याला बरोबर कॉपी करून दुसरीकडे टाकू शकता. पण हे शिस्त तुम्हाला जाणीव आहे म्हणून तुम्ही नाही केलं पाहिजे. प्रत्येकाला जाणीव पाहिजे. त्याशिवाय गत्यंतर नाही. मला पुढे जर आपल्या प्रगती करायची असेल, खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे, खूप इन्फॉर्मेटिव्ह करायला पाहिजे तुम्हाला तेवढं. बरोबर. की मी मोठा कोण आहे आणि तो मला काय शिकवणार नाही. लहान मुलगा पण तुम्हाला काहीतरी शिकून जातो, आहे की नाही. ट्रू, एकदम. ते थोडं हे पाहिजे. आणि आजकालचे जे शो आहेत ना, ते एवढे परफेक्शन आहेत वाजवण्या बिजवण्यात. कारण का आता प्रत्येक म्युझिशियन लिहून वाजवतो, त्याच्यामुळे जो टाईटनेस आहे ना आणि परफेक्शन, ते आताच्या शो मध्ये 10 वर्षांनी बघितलं. ते पूर्वी काय होते, बॅड वाजवायचे, बॅड. त्याच्यामुळे काही वाजवायचे, काही पिकअप वाजवायचे, आणि पिकअप सिंक्रोनाइज नाही व्हायचे. आताचे म्युझिशियनचे बघा, एक जर टा 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 सगळे 4 वाजून पण टा टा वाजवतात. कारण का प्रत्येकाने तोच पिकअप लिहिलेला आहे. त्यांनी दादा तिकडे वेगळं नाही. त्याच्यामुळे टाईटनेस नो डाऊट सगळं चांगलं आहे आता.
म्हणजे आता 35 म्युझिशियन असतात समजा आजकालच्या ऑर्केस्ट्रामध्ये, ते परफेक्ट वाजवतात सगळे. रिदमिस्टच्या बाजूने मी बोलतोय ते एवढे. बरोबर. म्हणजे टाईट वाजवतात, टाईट. करेक्ट. आता जे मी दीपकचे जे वाद्यांचे डेमो ऐकवणार आहेत ना, तर दीपकने मला पूर्वी ते पाठवले होते आणि माझ्या एका पूर्वीच्या एपिसोडमध्ये मी ते वापरले. पण मी पुन्हा ते तुम्हाला ऐकवतो आहे. ते सगळे ऐकूया, बघूया. नमस्कार, मी दीपक बोरकर, तालवाद्य वादक. आता मी जे वाद्य वाजवलं त्याचं नाव होतं अँक्लूम. म्हणजे आपल्या भारतामध्ये त्याला बांबू तरंग म्हणतात. हे जे वाद्य आहे हे इंडोनेशिया जकार्तामध्ये बनतं. याची उंची असते 1 फुटापासून जवळजवळ 8-10 फुटापर्यंत असते. आणि हे प्रत्येक सुराचे बांबू ते बनवतात फाईन ट्युनिंग करून. तर असं हे अँक्लूम आहे. आता मी जे आणखीन एक तुम्हाला इन्स्ट्रुमेंट वाजवून दाखवलं त्याचं नाव आहे क्विका, CUICA. हे लॅटिन अमेरिकन वाद्य आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर रेंज असते, छोट्यापासून मोठमोठ्यापर्यंत. म्हणजे समजा 6 इंच असेल तर 10 इंच, 12 इंच, 14 इंच अशा टाईप एक क्विका असतात. आणि त्यांचा एक बँड असतो, म्हणजे लो, हाय, मिड आणि एकदम हाय. तर हे जे वाद्य असं आहे हे चोंडक्या टाईपच आहे आपल्याकडे. आता हे मेटलचं आहे आणि मी आम्हाला US वरनं आणलं होतं. इथे त्यांनी स्किन लावली आहे, पण आता इथे त्यांनी काय केलं आहे, मध्ये होल पाडून त्याला इथे ही काठी लावली त्यांनी, बांधून ठेवली आहे. आणि मग हे वाद्य एक कॉटन घेऊन त्याला ओलसर करायचं आणि त्याच्यावर एक घर्षण करायचं आहे. हे असं आणि कमी जास्त त्याचा सूर पाहिजे असेल तर याला दाबून तर हे असं हे वाद्य आहे. आणि ह्या वाद्याचा सुंदर उपयोग आपले सुप्रसिद्ध संगीतकार श्री पंचमदा यांनी त्यांच्या एका बेंगाली गाण्यामध्ये यूज केलं होतं. तर असं हे आहे क्विका. दीपकचे अनेक संगीतकारांबरोबर चांगले संबंध आणि त्यांच्यावर त्यांनी खूप काम केलेलं आहे. तसेच एक मोठे गायक, गझल सम्राट आपण म्हणूया त्यांना, जगजीत सिंगजी, त्यांच्याबरोबर पण दीपकने अनेक दौरे केलेत, अनेक देशातले. आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे त्यांच्याबरोबर तेव्हा तो दिल्लीला गेला होता, तेव्हा त्याचा सत्कार झाला आहे. तर तो सत्कार झाला आहे आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलामजी यांच्या हस्ते. तर अजून काही डेमो आपण बघूया आणि मग पुढे जाऊया. आता मी जे तुम्हाला वाद्य वाजवून दाखवलं त्याचं नाव आहे चोंक. हे चोंक हे लाकडाचं असं बनवलेलं असतं. एका बाजूने उघडं असतं आणि एका बाजूला त्याच्या दुसऱ्या बाजूला स्किन लावून मध्ये एक छिद्र लावलं जातं आणि त्या छिद्रामधनं एक प्लॅस्टिकचा नायलॉन थ्रेड, त्याला गस्ट्रिंग म्हणतात, तर ते बाहेर काढून आणि त्याच्या शेवटच्या एंडला एक लाकडाची खुटी असते आणि तो सूर कमी जास्त करण्याकरता, ट्रेस करण्याकरता त्याचा यूज होतो. आणि ह्या वाद्याचा आपल्या महाराष्ट्र राज्यात लोकगीतामध्ये जास्त वापर केला जातो. आता मी जे आणखी एक वाद्य वाजवलं
त्याचं नाव होतं बूम वॅकर्स. हे मेड इन USA आहे, मी अमेरिकेवरून आणलं होतं. हे ट्यून पाईप आहेत, प्लॅस्टिकचे पाईप, पण त्याला सुरात केलेले सगळे. C2C मी अमेरिकेवरून आणलं होतं आणि मग मला ब्लॅक स्केल मिळालेले होते. मग C शार्प ते B फ्लॅट काळे स्केल मला हाँगकाँगला मिळालं ते. तर हे असे ह्याला म्हणतात बूम वॅकर्स. हे आपल्याला सॉफ्ट गाण्यात कुठेही वाजवता येतं. आता मी आणखीन एक वाद्य वाजवलं, त्याचं नाव आहे उडूपॉट. हे लॅटिन अमेरिकन तिकडे बनलेलं आहे, पण त्याचं इन्व्हेन्शन आपले प्रसिद्ध पर्कशनिस्ट वर्ल्डमधले नंबर 1 श्री तिरोक गुट्टूजी आणि अजून एक फॉरेनचे पर्कशनिस्ट, त्या दोघांनी मिळून हे इन्व्हेन्शन केलेलं आहे. आणि हे मातीचं आहे आणि याच्यामध्ये भरपूर वेगवेगळे रेंज आहेत उडूपॉटमध्ये. हे सुराई टाईप आहे, हे टॉर्टॉइस टाईप आहे, असे करून याच्यात थोडंसं एक अख्खं गाणं सुद्धा याच्यात वाजवू शकतात. असे मी भरपूर गाण्यामध्ये वाजवलेलं आहे. आत्ता आपण बघितली दीपक बोरकर यांच्या साठवणीतील विविध वाद्यांच्या वादनाची एक झलक आणि त्यांची विविध वाद्ये. ज्या दिग्गज कलाकारांबरोबर दीपक यांनी तालवाद्यांचे वादन केले, त्यातील काही कलाकारांबरोबर दीपक बोरकर यांची काही क्षणचित्रे. वा दीपक, काय तुझा हा प्रवास आहे, अप्रतिम. ग्रेट आहेस तू. आणि या तुझ्या प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्याला मला खूप आनंद होतोय आणि तुझा मला अभिमान वाटतो. एवढे माझे एपिसोड झाले आठवणीतल्या दीपकचे, तर काही लोकांनी मला विचारलं आहे, अहो दीपकनी फाल्गुनी पाठक यांच्याबरोबर खूप म्हणजे वर्ष काम केलं आहे, जवळजवळ 30-35 वर्ष. तर त्या काही बोलल्या नाहीत का? तर काही प्रॉब्लेममुळे त्यांचा बाईट येऊ शकला नाही. पण पूर्वी एक मी एपिसोड केला होता, जेव्हा दीपकची आणि माझ्या मैत्रीची 50 वर्ष पूर्ण झाली, सुवर्ण महोत्सवी वर्ष जे होतं, त्यावेळेस मी एक दीपकवर एपिसोड केला होता. त्या एपिसोडमध्ये फाल्गुनी जी बोलल्यात ती ऐकूया. नमस्कार, मैं हूँ फाल्गुनी पाठक. सबसे पहले दीपक बोरकर जी और अप्पा वड़ावकर जी को उनकी मैत्री की, उनकी फ्रेंडशिप के 50 साल पूर्ण होने पर उनको बहुत 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 सारी बधाइयाँ हो. और क्यों ना हो, दोनों ही व्यक्ति एकदम सरल स्वभाव के, एकदम इनोसेंट एंड वेरी फ्रैंक एंड वन ऑफ द फाइनेस्ट म्यूजिशियंस. एंड अप्पा जी डेफिनेटली वन ऑफ द फाइनेस्ट म्यूजिक अरेंजर्स ऑफ मराठी इंडस्ट्री. और दीपक भाई का तो क्या कहने. दीपक भाई हमारे ग्रुप के लिए जैसे भगवान का आशीर्वाद बन के आए. उनके आने से हमारे ग्रुप के सारे कलाकारों की म्यूज़िकली बहुत सारी ग्रोथ हुई. और जैसे कहते हैं ना कि गरबा में कभी म्यूज़िक नोटेशन लिख के कभी बजाया नहीं इतने सालों से किसी ने, तो दीपक भाई ने आके हमारे ग्रुप में हमारे कलाकारों को म्यूज़िक लिखना सिखाया. वो हमेशा हमारे म्यूजिशियंस को हमेशा एंकरेज करते हैं. वो कहते हैं कि आप अपनी लैंग्वेज में लिखिए, आपको जिस तरह से समझेगा कि आपको बजाने में आसानी हो, इस तरह से आप लिखिए. और उनका ये सिखाने से हमारे म्यूज़िक में जो है इतना परफेक्शन आया. आज लोग जो इतनी तारीफ़ करते हैं हमारे म्यूज़िक की, उसमें दीपक भाई का मैं तो बोलूँ 80-90% दीपक भाई का हाथ है, जिन्होंने हमें म्यूज़िक लिखना सिखाया, हमारे म्यूजिशियंस को म्यूज़िक लिखना सिखाया. तो थैंक यू दीपक भाई, और यू आर अ बोन फॉर आवर ग्रुप. और दीपक भाई जितने अच्छे म्यूजिशियन हैं उतने, उससे मैं तो बोलूँ उससे ज़्यादा का ये अच्छा उनका स्वभाव है. हम लोग जितनी बार उनसे मिलते हैं उतनी बार उनसे कुछ कुछ नया अच्छा सीखने को मिलता है. और दीपक भाई ने किसी भी कलाकार को कभी भी छोटा या बड़ा नहीं समझा. वो खुद इतने बड़े इंडस्ट्री के म्यूजिशियन होते हुए भी हमारे ग्रुप में हमारे कभी ऐसा नहीं जताया कि चलो ये डांडिया का ग्रुप है, ये सारे छोकरे लोग सब छोटे छोटे हैं, मैं सबसे सीनियर हूँ, ऐसा कभी कभी नहीं जताया. हमेशा हमारे साथ एक फैमिली की तरह वो रहते हैं और रहते आए हैं हमेशा. आज मेरे फादर को गुजरे करीब 7 साल हो गए हैं, लेकिन आज के दिन
इतने सालों से एवरी ईयर मेरे पापा के बर्थडे पे उनका सुबह सुबह 7 बजे मैसेज आ जाता है, आज पापा जी का बर्थडे है, हैप्पी बर्थडे टू पप्पा। थैंक यू दीपक भाई, यू आर सच अ लविंग एंड काइंड पर्सन एंड आई ऑलवेज कीप ऑन थैंकिंग गॉड फॉर यू। और अप्पा जी, आई एम अ वेरी बिग फैन ऑफ योर म्यूजिक, और आपका गारवा और ओंकार स्वरूपा वन ऑफ माई फेवरेट सॉन्ग्स, एंड विश यू ऑल द बेस्ट सर फॉर योर फ्यूचर अपकमिंग एल्बम्स एंड सॉन्ग्स। थँक्यू। तर हा सगळा आठवणीतला दीपक तुम्ही ऐकलात, बघितलात, आवडला असेलच तुम्हाला, आणि हा एपिसोड आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल मला सबस्क्राईब करा. धन्यवाद. वंदे मातरम.